भगवान शिवशंकरांनी तिसरा डोळा उघडला आणि काळ भैरवनाथ प्रकट झाले। देवी देवतांचं संरक्षण केलं काळ भैरवनाथांनी आणि काळ भैरवनाथ काशीला आले महादेवांच्या आदेशानुसार। आणि काशीवरून महाराष्ट्राच्या अनेक गावागावामध्ये काळ भैरवनाथ आले आणि राक्षसांचा नाश केला। भयापासून मुक्ती देणारे काळ भैरवनाथ, काळ भैरवनाथांच्या गर्जनानं शत्रू हार मानतो। काळालाही थांबवण्याची ताकद काळ भैरवनाथामध्ये आहे, भगवान शिवशंकराचा अंश। तर बांधवांना आपण पाहतो महाराष्ट्राच्या अनेक गावागावामध्ये काळ भैरवनाथाची भव्य सुंदर अशी मंदिरं आहेत। तर आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की काळ भैरवनाथाला प्रसन्न करावं तर कसं। काळ भैरवनाथाच्या जयंती दिवशी जर काही आपण उपाय केले तर काळ भैरवनाथ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि काळ भैरवनाथ प्रसन्न झाल्यानंतर आपल्या घरातील नकारात्मक शक्ती निघून जाते, नवग्रहांचा असणारा त्रास कमी होतो, घरातली भूतबाधा पळून जाते, कुणी करणी केली असेल ती सुद्धा निघून जाते। एवढी ताकद काळ भैरवनाथांची, कारण त्यांच्या नामस्मरणानं वाईट शक्ती पळून जाते। तर आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की काळ भैरवनाथांच्या जयंती दिवशी नक्की काय उपाय करावा, त्या दिवशी कोणता मंत्र आपण म्हणावा, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, महत्त्वाचा व्हिडिओ आहे। मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल। तर बांधवांनो, मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी या तिथीला भगवान काल भैरवनाथांचा अवतार झाला होता। शिवस्वरूप भैरवाला प्रसन्न करण्यासाठी काही गोष्टी आवर्जून केल्या जातात। कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी कालाष्टमी म्हणून आपण साजरी करतो। प्रत्येक महिन्यात कालाष्टमी मोठ्या अगदी भक्तिभावाने काळ भैरवनाथाची आपण पूजा करून साजरी करतो। कार्तिक महिन्यातील कृष्ण अष्टमी असून हीच तिथी काल भैरवनाथाची जयंती म्हणून ओळखली जाते। कालाष्टमीच्या दिवशी केलेल्या पूजेने आणि ध्यानधारणेने भूतबाधा, जादूटोणा, कामात येणारे अडथळे अशा सर्व नकारात्मक शक्तीचा नायनाट होतो असं मानलं जातं। आणि बांधवांनो, याच दिवशी कोणकोणते उपाय केल्यानं वाईट गोष्टीवर विजय मिळवता येतो आपल्याला, आपण ते पाहणार आहोत। वाईट शक्तीपासून मुक्ती मिळवण्यासाठी काळ भैरव जयंतीला काळ भैरवनाथाची यथासांग पूजा करा, अगदी मनापासून भक्तिभावानं। आणि काळ भैरवनाथ मंदिरात जाऊन काळी उडीद डाळ, काळे तीळ आणि मोहरीचा तेलाचा दिवा नक्की लावा। हे सगळं केल्यानंतर बांधवांनो, ग्रहदोष दूर होतील, आपले शत्रू देखील तुमचं वाईट करू शकणार नाही। आणि या दिवशी अतिशय महत्त्वाचा मंत्र आपण नक्की पठण करा। तुमच्या गावामध्ये काळ भैरवनाथाचं मंदिर असेल, गावाच्या जवळ असेल, तर जयंतीच्या दिवशी नक्की मंदिरात जा। आणि मंदिरात गेल्यानंतर नाथांच्या मूर्तीसमोर बसून डोळे झाकून ओम काळ भैरवाय नमः, ओम काळ भैरवाय नमः, ओम काळ भैरवाय नमः, ओम काळ भैरवाय नमः, ओम काळ भैरवाय नमः। आणि काल भैरव जे अष्टक आहे ते आपण पठण करा। असे केल्यास तुमच्यावर जर कुणी काही करणी केली असेल तर निघून जाईल, भूतबाधा पळून जाईल तुमच्या घरातून। आणि इतरही काही वाईट शक्तींचं जर वर्चस्व असेल तुमच्या घरात तर ते निघून लगेच जाईल त्वरित, कारण काळ भैरवनाथ तुमच्यावरती प्रसन्न झालेले असतील त्यावेळी। तुमची जी इच्छाशक्ती ती बळकट करा आणि भैरवनाथाचं नामस्मरण करा। आणि विशेष म्हणजे बांधवांनो, काळ भैरव जयंतीला
महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवांच्या पिंडीवरती बेलफूल अर्पण करा, कारण महादेवांचाच अंश आहे काळभैरवनाथ। आणि बेलफूल अर्पण करण्याच्या आधी बेलाच्या पानावर चंदन लावा आणि त्याच्यावरती ओम नमः शिवाय लिहा। असं केल्यानं काळभैरवनाथ तुमच्यावरती लवकर प्रसन्न होतील। तर बांधवांनो, अशा प्रकारे काळभैरवनाथाची भक्ती आपण नक्की करा की ज्या ज्या ठिकाणी मंदिर आहेत, कुठल्या बी देवाची मंदिर असू द्या, महाराष्ट्रात, देशात अख्ख्या, आदिमाया शक्तीची, कुठल्या देवाची, त्या ठिकाणी बांधवांनो काळभैरवनाथ ही निश्चित असतात। कारण संरक्षणाची जी जिम्मेदारी आहे अखंड या विश्वाची, ही काळभैरवनाथांच्याकडे दिलेली आहे भगवान शिवशंकरानं। त्यामुळे येणाऱ्या काळभैरवनाथ जयंती दिवशी आपण नक्की ही सेवा करा आणि जीवनामध्ये यशस्वी व्हा। आणि आम्हाला कमेंट म्हणून काळभैरवनाथाच्या नावानं चांग भलं असे एक कमेंट नक्की द्या। ज्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा। जय हिंद, जय भारत।